वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्त्री प्रजनन प्रणाली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये गर्भाशय, आता नंतर स्त्री प्रजनन प्रणालीचे बाह्य भाग. आता स्त्री प्रजनन अवयव म्हणजे बाह्य भाग कोणते ते बघू. लेबिया मॅजोरा. लेबिया मॅजोरा हा बाह्य भाग आहे. बाह्य प्रजनन अवयवांना वेढून ठेवतात. त्याचे संरक्षण दरम्यान लेबिया मॅजोराच्या त्वचेवर केसांची वाढ होते, ज्यामध्ये घाम आणि तेलस्राव ग्रंथी देखील असतात. तर लेबिया मॅजोरा हा बाह्य योनीचा बाह्य भाग आहे. त्यामध्ये तो जाड थरांनी बनलेला आहे. त्यावर एक बारीक बारीक केसांची लेयर असते, ते योनीला प्रोटेक्ट करते. त्यामध्ये घाम आणि स्त्राव ग्रंथी देखील असतात. आता लेबिया मिनोरा. लेबिया मिनोरा लहान ओठामध्ये विविध आकार असू शकतात. यामधील आतला भाग म्हणजेच लेबिया मॅजोरामधला आतला भाग, तो हा लहान लहान ओठांनी बनलेला असते. मेजोराच्या अगदी आत असतात आणि योनी गर्भाशयाच्या खालच्या भागाला शरीराच्या बाहेर जोडणारा कालवा आणि मूत्रमार्ग मूत्राशयातून शरीराच्या बाहेरील बाजूस लघवी करणारी नलिका ठेवतात. ही त्वचा अतिशय नाजूक आहे आणि ती सहज चिडचिड आणि सुजू शकते. नेक्स्ट आहे क्लिटोरिस. लेबिया मिनोरा आणि क्लिटोरिसमध्ये भेटतात एक लहान संवेदनशील प्रोट्रूशन, जो पुरुषांच्या लिंगाशी किंवा जन्माच्या क्लिटोरिस त्वचेच्या पटीने झाकलेला असतो, ज्याला प्यूबिस म्हणतात, प्यूबिक आर्च असे म्हणतात. हे झाले बाह्य भाग लेबिया मॅजोरा, लेबिया मिनोरा, क्लिटोरिस. आतील भाग आता बघू. योनी, गर्भाशय, ग्रीवा. गर्भाशय. योनी ही एक स्नायूचा कालवा आहे, जी गर्भाशयाच्या मुखाशी गर्भाशयाच्या खालचा भाग शरीराच्या बाहेरील भागाला जोडते. आता योनी ही एक स्नायूचा कालवा आहे, जो गर्भाशयाच्या मुखाशी म्हणजे खालच्या भागाशी जोडते, शरीराच्या बाहेरील भागाला जोडते. प्रसूती दरम्यान बाळाला सामावून घेण्यासाठी ते रुंद होऊ शकते. आता प्रसूती दरम्यान बाळाला त्याच्यामध्ये सामावून घेण्यास ते रुंद होऊ शकते आणि नंतर टॅमसारखे अरुंद ठेवण्यासाठी ते मागे संकुचित होऊ शकते. हे झिल्ली रेषा असतात, जे ते ओलसर ठेवण्यास मदत करते. योनीचा समोरचा भाग असते म्हणजे मुख, गर्भाशय, तो रुंद होऊ शकतो आणि आतमध्ये ते आकुंचन म्हणजे धीरे धीरे संकुचित होऊ शकते. गर्भाशय ग्रीवा हा सर्वात खालचा भाग आहे. मध्यभागी एक छिद्र शुक्राणूचा प्रवेश करण्यास आणि मासिक पाळीस रक्त बाहेर पडू देते. योनीमार्गे बाळंतपण बाळाला बाहेर येण्यासाठी शरीराचा जो काही गर्भाशय ग्रीवाचा उघडते, विस्तृत होते. ग्रीवाचा शरीरात टॅम्सन सारख्या गोष्टी नष्ट होण्यासाठी प्रतिबंध करते. तर गर्भाशय ग्रीवा काय करते? वैजानल ओपनिंग. डायग्राम एवढी व्यवस्थित नाही तरी समजून घेण्यासाठी फारशी महत्त्वाची आहे. वैजानल ओपनिंग ही सर्वात खालचा भाग. यामध्ये मध्यभागी एक छिद्र शुक्राणूचा प्रवेश करते. शुक्राणूंना प्रवेश करण्यास आणि मासिक पाळी बाहेर काढण्यास मदत करते. जो काही रक्तस्राव होतो त्यास बाहेर काढण्यात पेनरहित बाहेर पडते. वेदनारहित बाळंतपण पार पाडते. बाळाला योनिमार्गातून बाहेर काढण्यासाठी योनीचे आणि गुदद्वाराचे तोंड हे मोठे होते.
सहजपणे नॉर्मल प्रमाणात जसे योनीचे मुख असते त्या प्रमाणात त्याच्यापेक्षा जास्त हे उघडते. गर्भाशय हा एक पोकळ नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे जो गर्भधारणेदरम्यान गर्भ ठेवतो. गर्भाशय 2 भागामध्ये विभागलेले आहे. ग्रीवा आणि कॉर्पस गर्भाशयाचा मोठा भाग आहे. गर्भधारणेदरम्यान विस्तारतो. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण गर्भाशय हे 2 भागामध्ये विभाजित केलेले असते. आता स्त्री प्रजनन अवयवाचा हा अवयव इंग्लिश भाषेमध्ये टी आकाराचा असतो. वरच्या 2 बाजूस गर्भनलिका, या 2 गर्भनलिका फॉलोपियन ट्यूब जोडलेल्या बाजूस गर्भाशयाची मुख म्हणजेच योनी असते. स्त्री प्रजनन प्रणालीचे बाह्य अंग म्हणजेच लेबिया मजोरा, लेबिया मायनोरा हे बाहेरील अंग. आणि नेक्स्ट हायन हा आतमधील झाला हायन. सर्वात वरचा क्लिटोरिस्ट. लेबिया मजोरा हा बारीक थरांनी व्यापलेला, केसांच्या थरांनी व्यापलेला असतो. याला तेलसर आणि घाम स्राव ग्रंथी देखील असे असतात. लेबिया मायनोरा हा बारीक जाडसर ओठांच्या दोन्ही आकारे बनलेला आहे. हायन हा योनीच्या मुखाशी आतमधील शुक्राणूंना प्रवेश करतो. याचा रंग लालसर दिसून येते. क्लिटोरिस्ट लेबिया मायनोरा आणि क्लिटोरिस भेटतात. ही झाली बाहेरील भाग आणि ही झाली आतील भाग. युटरल ओपनिंग, वैजानल ओपनिंग म्हणजे गर्भाशय आणि योनी. मिडवायफरीचा क्वेश्चन आहे हा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही तुम्हाला 15 मार्क्ससाठी सुद्धा विचारल्या जाते आणि 5 मार्क्ससाठी स्त्री प्रजनन प्रणालीचे बाह्य भाग व आतील भाग. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.